झी 24 तास एक पाऊल पुढे। दिव्याखाली अंधार ही म्हण सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला तंतोतंत लागू पडतीये। बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेचीच इमारत बेकायदा असल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेनं गेले काही दिवस अनधिकृत इमारतींवर बुलडोझर फिरवायला सुरुवात केली आहे। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेची इमारतच बेकायदेशीरपणे बांधल्याचं समोर आलंय। महापालिकेची इमारत तब्बल 14,276.73 स्क्वेअर फूट आहे, पण प्रत्यक्षात या इमारतीतल्या फक्त 2,634.69 स्क्वेअर फूट बांधकामालाच परवानगी घेण्यात आली आहे। विशेष म्हणजे पालिकेनंच माहिती अधिकारांतर्गत शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांना ही माहिती दिली आहे। एवढंच नाही तर महापालिकेची विविध प्रभागात असलेली कार्यालय, व्यापारी संकुलही बेकायदा असल्याचं समोर आलंय। महापालिकेच्या शाळा, महापालिकेचे दवाखाने, महापालिकेचे कर संकलन कार्यालय, महापालिकेचे जकात नाके, जवळपास 650 बांधकामापैकी फक्त 11 बांधकामे ही अधिकृत आहे, ज्याचं कंप्लीशन घेतलेलं आहे। बाकी सगळी बांधकामं ही अनधिकृत आहे। दुसरीकडे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामाबद्दल माहिती नसल्याचं आयुक्तांनी म्हटलंय, तर माहिती घेऊन कारवाई करू असं थातुरमातुर उत्तर अधिकाऱ्यांनी दिलंय। सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल स्थानिक स्वराज्य संस्था यांना जे आहेत त्या फक्त त्यांनी त्याचा प्रारूप आराखडा तयार करून सबमिट करायचा असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करायचं असतं। मग त्यासाठी पूर्णतः त्याच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीरच सरकारी याला कराव्या लागतात। त्यामुळे याच्यामध्ये जर समजा अजून काही त्रुटी वगैरे जे असतील तर त्या तपासून सांगता येतील। पुण्यात एखादी सत्ता नसल्यानं अतिक्रमण विरोधी कारवाई करू शकत नाही, पण पिंपरीत मात्र करू शकतो असं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलंय। आता एखादी सत्ता असलेल्या या शहरात पालिकेच्याच अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचा आदेश दादा देणार का, याची उत्सुकता आहे। आता महापालिका इमारत आणि इतर बांधकामं अनधिकृत असल्याचं समोर आल्यानंतर महापालिका या बांधकामांवर कारवाई करणार का, हाच खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।